नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की महा-डी-बी-टी पोर्टलवर 100% बियाणे अनुदान योजना खरीप हंगाम 2026 साठी जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली होती। त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट आलेली ती म्हणजे मोफत बियाणे मिनी किट 100% अनुदान। तर आता हे अनुदान कोणासाठी मिळणार आहे तर महा-डी-बी-टी शेतकरी योजना पोर्टलवर शेतकऱ्यांना मूग, तूर, उडीद बियाणे मिनी किट वितरणसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे। तर तुम्हाला आता कडधान्यासाठी सुद्धा जे महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे मोफत म्हणजे 100% बियाणे अनुदानासाठी। तर चला तर तुम्ही आता एक कडधान्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात 24 मे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे जो शेतकरी पहिले अर्ज करेल तर त्याला प्रथम प्राधान्य हे देण्यात येणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे महा-डी-बी-टी फार्मर पोर्टलवर यायचं, याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। सो तिथे क्लिक करून डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता शेतकरी मित्रांनो। इथं आल्यानंतर तुमचा वैयक्तिक शेतकरी म्हणजे फार्मर ID वापरून तुम्ही लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल। असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला सिंपली घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे। घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आणि इथं बियाणे वितरण प्रात्यक्षिक घटक औषधे आणि खते असा पर्याय दिसत असेल। त्याच्यासमोर तुम्हाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस, त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा 2 योजना आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे तर समोर बाबी निवडा हा पर्याय तुम्हाला दिसत असेल तर बाबी निवडा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता बाबी निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बाबी निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो फॉर्म आहे तर तो उघडणार आहे। याच्यात तुमचा जिल्हा, तालुका, तुमचं गाव, तुमचा गट नंबर, त्यानंतर तुमची स्टेट लेवलची फार्मर ID हे सगळी डिटेल्स ऑटोमॅटिकली येईल। तुम्हाला फक्त काही तपशील निवडायचा आहे। यात तुम्हाला काय करायचं आहे तर इथं हंगाम सिलेक्ट करून घ्यायचं आहे। बघा इथं हंगाम खरीप हंगाम सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर घटक इथं प्रमाणित बियाणे वितरण आहे, त्यानंतर फ्लेक्सी घटक आणि बियाणे संच आहे। तर प्रमाणित बियाणे वितरणमध्ये तुम्हाला भुईमुगसाठी तुम्ही जे गळीत धान्य असतील तर त्या गळीत धान्यामध्ये भुईमुगसाठी तुम्ही अर्ज करू शकत होते। त्यात भुईमुग, तीळ, त्यानंतर सूर्यफूल, सोयाबीन यासाठी तुम्ही गळीत धान्यामध्ये अर्ज करू शकत होते हा पर्याय निवडून। पण तुम्हाला जरी कडधान्यासाठी अर्ज करायचा आहे तर बियाणे संच हा पर्याय दिसत असेल तर बियाणे संच या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर पीक प्रकार सिलेक्ट करा, कडधान्य पीक प्रकार सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा उडीद आहे, तूर आहे, मूग आहे। तर हे तिन्ही कडधान्य इथं देण्यात आलेले आहे। तर इथं उडीद, तूर, मूग जे तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे तर तो घटक किंवा ते पीक सिलेक्ट करून घ्या। इथं मी उडीद सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर 1 हेक्टरच्या इथं टाकून घ्या। 1 हेक्टरच्या मर्यादित तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर 1 हेक्टर इथं टाकल्यानंतर तुम्हाला जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे। जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा घटक हा यशस्वीरित्या जतन झालेला आहे। तुम्हाला आणखी घटक याच्यामध्ये ॲड करायचे असतील तर तुम्ही नो म्हणून घटक ॲड करू शकता मित्रांनो। आता माझा अर्ज हा पूर्ण सबमिट झालेला नाही। आता अर्ज मला सबमिट करायचा आहे त्यासाठी इथं बघा तुम्हाला एक पॉपअप शो होत असेल की अर्ज सादर करा। तर अर्ज सादर करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा पहा बटन क्लिक केल्यानंतर तुमचा जो अर्ज इतर तर तो अर्ज तुमचा दिसतोय। तर सिंपली जे टर्म्स कंडिशनचा बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करा। पे ॲप्लिकेशन फी या पर्यायावर क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे तर तो तुम्ही सबमिट करू शकता शेतकरी मित्रांनो। इथं चलन लागेल तुम्हाला 23 रुपयाचं। तर ते तुम्ही तुमच्या फोनपे, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगने करू शकता इझिली, काहीही तुम्हाला अडचण येणार नाही। त्यानंतर यशस्वीरित्या तुमचा जो अर्ज आहे तर तो 100% बियाणे अनुदान योजनेसाठी सबमिट होऊन जाईल। तसा मेसेजही तुम्हाला येईल। काही अडचण असेल फॉर्म भरताना तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।